एक महत्त्वाची बातमी आहे। पानिपतची लढाई ही मराठ्यांच्या शौर्याची लढाई असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। पानिपत इथं मराठ्यांच्या शौर्याचं स्मारक तयार झालं पाहिजे असं देखील फडणवीसांनी म्हटलंय। दरम्यान इंदिरा गांधींनी संविधानाला हात लावला अशी टीका फडणवीसांनी केली आहे। इंदिरा गांधी न्यायालयापेक्षा सुप्रीम समजत होत्या असं देखील फडणवीस म्हणालेत। पानिपतच्या लढाईमध्ये आमचा पराभव झाला असं आम्ही मानत नाही। त्या पानिपतच्या लढाईमधनं ऊर्जा घेऊन महाजी शिंद्यांनी पुन्हा एकदा या संपूर्ण भारतामध्ये छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा हा दिल्लीवर लावला आणि भारतात मराठ्यांनी पुन्हा एकसंघ राज्य स्थापन केलं। आणि म्हणूनच ही मराठ्यांच्या शौर्याची लढाई आहे। स्वतः करता लढले नाहीत, या देशाकरता मराठे लढले आणि म्हणूनच या ठिकाणी आमच्या शौर्याचं स्मारक हे तयार झालं पाहिजे। स्वर्गीय श्रीमती इंदिराजींचं सरकार होतं, त्या सरकारने सांगितलं की नाही, आम्ही न्यायालयापेक्षा सुप्रीम आहोत आणि 24वी घटना दुरुस्ती केली आणि 24व्या घटना दुरुस्तीमध्ये त्या ठिकाणी सांगितलं की पार्लमेंटला ॲब्सोल्यूट पॉवर आहे, अनिर्बद्ध अधिकार आहे। आम्ही या संविधानाचा कुठल्याही प्रकारे बदल करू शकतो, कुठल्याही संविधानाच्या आर्टिकलमध्ये पाहिजे तो बदल आम्ही करू शकतो। म्हणजे गोलकनाथच्या केसमध्ये जे सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी निर्णय दिला होता तो त्यावेळच्या इंदिराजीच्या सरकारने पूर्णपणे उलट केला आणि सगळे अधिकार हे पार्लमेंट करू शकते, सरकार करू शकते, अशा प्रकारे त्यांनी केलं। कुठलाच मूलभूत अधिकार नाही, नो स्क्रुटिनी, नथिंग। मला वाटलं जितेंद्र आव्हाडांना आत्ताच्या आत्ता जेलमध्ये टाकायचं आहे, तर तेव्हा टाकू शकत होतो, आता नाही।